कोणाला मतदान करा त्याच्याशी आम्हाला घेणार नाही, पण लोकशाहीने दिलेला अधिकार जर तुम्ही वापरत नसाल तर तुम्ही काय पोरांना नागरिक शास्त्र शिकवणार? ज्यानं पदवी धर्मांतर केलं नाही तो 10वीच्या पोरांना म्हणतोय नागरिकाची काही मूलभूत तत्व आहेत. ही तत्व शिकत असताना लोकशाहीच्या दृष्टीने काही परिवर्तनाच्या लाटा आहेत. आणि प्रत्येक नागरिकाला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि त्याने तो योग्य पद्धतीने असा प्रश्न जर तुम्ही लिहिला तर मी तुम्हाला 2 मार्क देईल. हे काय शिकवणार? सावीला बापाच्या बायको टिम म्हणतात. तू विचार मला बाप कोण म्हणतात? काय काय म्हणतो रे बापाच्या बायको? मराठी मध्ये विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहे. त्याचं नाव काय? 10वीला कोण कोण आहे रे? हे बऱ्या 10वीला घेऊ 10वी विज्ञान पेपर 1 शिमी का मराठी? शिमीला आहे का मराठी मीडियमला आहे? मराठी मीडियम. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहे. पहिल्या प्रकरणात त्याचं नाव काय? कोण सांगणार 10वीवाले? केपलर. केपलरचा पहिला नियम, केपलरचा दुसरा नियम, केपलरचा तिसरा नियम. मग तिसऱ्या प्रकरणातला एक नियम सांगतो मी तुम्हाला, त्याचं नाव सांगा. 8 मूलद्रव्ये चढत्या अनुक्रमाने मांडली असता पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखे असतात. याला कोणाचा नियम म्हणतात? हे 8 मूलद्रव्ये चढत्या अनुक्रमाने मांडली असता पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या सारखे असतात. याला न्यूलँडचा अष्टकाचा नियम म्हणतात. 3 मूलद्रव्ये चढत्या अनुक्रमाने मांडली असता मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा कडेच्या 2 मूलद्रव्यांच्या सरासरी इतका असतो. याला डोबे-रायनरचा त्रिकाचा नियम म्हणतात. मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म व रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाची आवृत्ती फर आहे. याला दीर्घावर्त सारणीचा नियम असे म्हणतात. मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाची आवृत्ती फल आहे. याला मेंडेलिफच्या आवर्त सारणीचा नियम म्हणतात. काय करायचे घरात ठेवून? 9वीला कोण आहे रे? सांगत बोलत नाही. 9वीला कोण आहे? ते पण ती दाखला काढून घ्या. पोरींमध्ये कोण आहे 9वीला? कोण आहे रे? हा बोटवर करा. सेमीला आहे का मराठी मीडियमला आहे? सेमीला शिमीवाले पोरी आहे का? चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. एक्शन अँड रिएक्शन्स आर इक्वल बाय द डायरेक्शन अपोजिट इट इज कॉल्ड. तुम्ही पाणी मारू मारू कापूर शिकले. यांनी तुम्हाला लाईट बंद करून हाणले. इथून आले पेट्रोलला. सेकंड इयर म्हणजे 12वीला गॅस व्हायला SY BA BSCला नाही. तू तर 4 BAच आहे. 4 BAच आहे. तर तू कितीला लाल शर्ट आला?
11वी 8. हा शहर 8च आहे. गेल्या वर्षी नोट मारलाय काय शाळेत झाली तिचाच मग वाटेल. काय घेऊन बसली मला तुम्ही? तू कितीला आहे? दुसरीला आहे का? UKG. सैराट मधलं गाजलेलं गाणं कोणतं आहे रे? झिंगाट. करेक्ट. ती पोरगी कोण आहे रे ती सैराट मध्ये? थांबा कोण? जोरात बोला. आरशी. करेक्ट. आणि तो कोण आहे? वर्षा. UKG ला UKG. लोक म्हणत्या इंद्रिकर काही बोलत. 500 रुपये फुकाट गेले. विनोदाचा भाग सोडा, पण यांना थोडस आध्यात्मिक शिक्षण दिलं पाहिजे. काळाची गरज आहे. एकदा सरळ बसा पाहिजे. एक वाक्य सांगतो महाराज. शास्त्र सोडून वागणारी माणसं कधी सुखी होऊ शकत नाही. त्यांचं वाटलंच होणार. काही नाही इस्टेट मोका नाही, पोरग नाही. काही नाही इतकी पोरं, झोपायला जागा नाही. काहींनी इतका प्रयत्न केला, 3 सख्या बहिणी केल्या, तिन्ही फेल गेल्या. नाही परत निडायकान पुढे चला. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडावर आपटा धोका देत नाही. ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावलं नाही, वरच्या वर स्लॅब टाकला, रिटायर झाल्यावर येडे झाले. येडे आला आरतीला घाले केलं कर्म झाले. मोकळा झाला पाहिजे, मोकळा. आणि इथं नाचलं पाहिजे. हो आवडला ती डांबरीवर नाचत त्या बाई वाड्यावर येणार तो भाड्याच्या घरात. सुनू तुझं माझ्यावर भरसा नाही, बापाचाच नाही तर सुनू कशाला. इथं नाचता नाचता गळला देवाचा पितांबर. नामपर आपण घेण्याचं कारण सप्ताह 3 दिवसाचा करा, नाही तर 30 दिवसाचा करा. सप्ताह 50 वर्षे करा, नाही तर 100 वर्षे करा. पहिलं कीर्तन सकल मंगल निधी. नामपर अभंग घ्यावाच लागतो. का घ्यायचा? उत्तर हा संप्रदायाचा दंडक आहे. माना अथवा नका मानू, हा तुमचा प्रश्न आहे. कारण कोणत्याही ग्रंथाची सुरुवात ओम नाही. ओम काय? ओम. आणि ओम कसा आहे नीट आहे का? ओम. ओम मध्ये 3 अक्षर आहेत. अ उ म. आकार
उकार मकार उत्पत्ती स्थिती लय देवा तूची गणेश. आणि पुरावा अंतररंगात पटकन एका मिनिटात. बिंबीच्या दोन्ही बाजूला बिंबीच्या दोन्ही बाजूला ठणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. मध्यभागी खड्डा आहे, नीट आहे का? दोन्ही बाजूला ठणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. एक बोट या खड्ड्यात ठेवा, एक बोट इथं ठेवा आणि एक बोट इथं ठेवा. तीन बोट तीन ठिकाणी 3 बोट लावले आणि एक शब्द म्हणा ओम 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 ओम. इथं आत जात आहे, इथं हलत आहे, इथं धडधड होते. ओम 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 आकार मकार परा पशंती मध्यमा वैखरी. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. म्हणून 4था अध्याय. पहिला 7वा अध्याय. पहिला अर्थ जाणी दे, दुसरा जिज्ञासू जाणी दे, तिसरा अर्थार्थी जाणी दे, ज्ञानी तो 4था. आणि पुरावा त्याला डायरेक्ट जवतियाचे ठाई काही करण्याची नाही. 4थियाचे ठाई काही करण्याची नाही. ज्ञानी भक्ताला कर्म बाधत नाही. फायनल. पहिलं कीर्तन नामपर आहे, घ्यावंच लागतं. पहिला मुद्दा कीर्तनातला संपला, इथपर्यंत काही शंका नाही. दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन झालंय सुरू, दरिद्रेवाणी कीर्तनाला बसायचं नाही, ते चालत नाही आपल्याला. हे तोंड सोडून द्या, दाढीला हात लावून तोंबडे भागवान कुणी घेवर करा, यायचं नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. नामपर आहे. मंदिराचा कळस चालेल, पण कळस चढला तर मंदिर पूर्ण. तसं नामपर कीर्तन झालं तर सप्ताह सुरू. पहिलं वाक्य फायनल. इथपर्यंत काही शंका? मी आजारी विजय आहे का? आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं, ते सूत्रच जमायचं नाही. हा बोलावं लागतं. आणि भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. यसला यस, नोला नो. पटलं हा म्हणा, नाही पटलं नाही म्हणा. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे ना, हा नाही उत्तर आहे. एखादा म्हणलं महाराज तुमचं वाक्य मला पटलं नाही, मला आज उत्तर देताना आलं महिन्यानं देणार, पुस्तक उलटे पालटे करून देणार, पण देणार. ते भामट्यावानी कीर्तन नाही ऐकायचं. आम्ही म्हणायचं पहिले का म्हणून, तुम्ही म्हणायचं त्याच्यात होतं त्याच्या. असं नाही. इथं यसला यस, नोला नो. कीर्तनाला सुरुवात झाली, कीर्तनाला घेताना आपण नामपर आहे फायनल. घ्यावाच लागतो, प्रश्न मिटला. का घ्यावा लागतो? संप्रदायाचा दंड काय म्हणून प्रश्न मिटला. नामपर आपण घेण्याला 700 वर्षापूर्वी एका आईनं मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. काय नाव आहे? गेला बॉम्बाला सगळं. ज्ञान देव शब्द सोडायचं नाही. ज्ञान, ज्ञानच देव. फायनल. ज्ञानच देव, ज्ञान देव. पुरावा 12वा अध्याय. अभ्यास सौन ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विशेषाची. पुरावा 12वाचा अध्याय. जेत जेत दया आणि शांती वस्ती आले एका ठाया, ते झालं धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती तिथं ज्ञान, तिथं देव जिथं देव तिथं ज्ञान, ज्ञानदेव. आता उलट फिरायचं बघा, तिथं आता सावध राहायचं, आता डळमळीत नाही व्हायचं. ज्ञानच देव, देवच ज्ञान. मग बसलेले टाळकरी बिलकरी गायक वादक कुणी जर महाराज बिराज रामायणकार भागवतकार कोणी असले तर प्रत्येक जीव देवाचा अंश आहे का? हा म्हणा, नाही म्हणा. आहे. प्रत्येक जीव जर देवाचा अंश आहे, सावध राहा. प्रत्येक जीव जर देवाचा अंश आहे, जर नाही आहेच आहे तर जीव देव का नाही? डोक्याला आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरीच आहे, त्याला शोधच लावायचा. जीव देवाचा अंश आहे, मग जीव देव का नाही? उत्तर, त्या जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही. त्या जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही. ज्ञान शाळेतलं नाही. शाळेतल्या ज्ञानाला कुत्र खात नाही. कोण
खाते एम भीमे? कोण खाते? आणि काय कळत शिकलेल्यांना? काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित आहे, उभ्याने जेवतो म्हणून आहे त्याला आठ होते म्हणून उभ्याने जेवतो. काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, विश्वास नाही. काही म्हणले तो कुत्रे संघ हिंडतो, जोडीदार नाही. त्याला काय सुशिक्षित कुणाला म्हणतात माहितीये का? ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुशिक्षित. ज्यांना धर्म कळला नाही त्यांना काय सुशिक्षित म्हणतात? 100 रुपये मतदान करणाऱ्याला काय वांग कळत आहे? त्याला काय गात्र कळत नाही. हे एम भीमे 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडे. कोण खातं एम हे एम हे कोण खातं? हे एम चमका ज्युनियर के सिनियर के हायर के लोअर के आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि एम टेकन मेडिकल डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेटल शेटर फार्मसी सिटी नागरी इंजिनियर डिप्लोमा MBA हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ मानरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तन गडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आणि वर ह्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम म्हणजे बाबलीवानी उतारल्या. कोणी उठायचं 2 खोल्या बांधा गाडी घ्या. लोकांनी पोरं आणायची कुठून? बरं पोरं येतील कुठून हो? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही. ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही. जे बायको करायच्या मूडमध्ये आहे त्याला तुम्ही बायका देती नाही. पोरं आणणार कुठून? रेंज गेली काहींची, रेंज बायको डिस्प्लेच गेला काहींचा, चित्रच दिसणार. ते यमेन का भीमे थोडं मागे जाऊ आपण. हे बरे ज्ञान देव शब्द सोडायचं नाही, मग काय मजा राहत नाही. ते काय ज्ञान देव, पण ते ज्ञान निवृत्त झाल्याशिवाय नाही. म्हणून भाऊ निवृत्ती. ते ज्ञान निवृत्त झाल्याशिवाय नाही. आणि निवृत्त झाल्यावर ज्ञान मिळवणं सोपान आहे. म्हणून फायदा भाऊ, तिसरा भाऊ सोपान. आणि फायदा लगेच मुक्ती आहे. म्हणून बहीण मुक्ती. उलट फिरत तिथं ज्ञान मिळेल पण निवृत्त झाल्याशिवाय नाही. निवृत्त होणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती आहे. मग एक भजन, निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम. तुकाराम, अरे तुकाराम, तुकाराम, अरे बावळा तूच राम. तुकाराम, तू का राम? तूच राम. मग जीव देव का नाही? तर जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही. आणि ते ज्ञान कोणतं? 4था अध्याय. ते ज्ञान पैका बरवे जरी म्हणी ते आणावे संत या भतावे सर्वशेषी 12वा अध्याय. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. ज्ञान नसले उपयोग काय? गडी देखणार नाही, पण गडी नाही. गडी देखणार नाही, कोण नाही म्हणते त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. ऐका यादी ऐकायचा. साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा ऐका 4 वाक्य. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वाऱ्याचे धावणे कशेळीचे चरणे बालकाचे मन कचोरीचे धन. पुन्हा ऐका 3 वाक्य. जेवढे घुसतील डोक्यात तेवढे. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू ना ओलांडवे आणि मस्का सिंधू न तरवे.
पुरावे आपल्याकडे पाठ पत्रिका ती काय काळजी नाही. हा ज्ञानच देव, देवच ज्ञान, ज्ञान देव, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबा एकनाथ नामदेव तुकाराम. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामपर आहे. घ्यावा का लागतो प्रश्न मिटला. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही. कटेवर हाते विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे. आपण वळवळ करायची नाही. हे काय हे काय आपण बांधला बंगला, आपण आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार तुम्ही घरी गेलो करा. अरे कटेवर हात आहे विटेवर उभा आहे जगाचा बाप आहे. तो राजाचा रंकही करू शकतो, राजा रंकाचा राजाही करू शकतो. मी एक नाही करीत कीर्तन कधी. हलक्या हाती 3 रोज. अंतर काढलं तर 4th आपला 5चा विक्रम आहे. फक्त जवळ पाहिजे. आज रस्ते खराब आहे म्हणून तुम्ही 1 तास लेट झाले, नाही तर 4 तास चालू काढतो 3. कसाही महिना निघो 85 80 85 80 चालू. ही कीर्तन थोडीशी सत्य आहेत पण ती काळाची. थोडं कानाला वाईट आहे पण पीठ आहे. फायनल कटेवर हात विटेवर उभा. फायनल झालं. ज्ञानदेव. दुसरा मुद्दा संपला. चिंता बिंता काही करायची नाही. आणि तिसरा मुद्दा कीर्तन सुरू झालंय. मोबाईलमध्ये डोके घालायचे नाही. कीर्तन सुरू झाल्यावर, नाही तर इतकी नालायक सवय लागली लोकांना. आम्ही वर जीव काढायचा आणि हेरबदिराणी सरळ उठायचं आणि एकट्याची गेम चालून द्यायची. पाया पडून सांगतो, पाया पडून हे इंद्रिकचे कीर्तन. तुमची माझी मला तर पहिली गाठ आहे. दुसरी आपलं काम थोडं वेगळं आहे. नागाटे पण फिटे. मोबाईल ही गरज नाही, मोबाईल ही आवड नाही, मोबाईल हे व्यसन आहे. तुमचं काय मत आहे? व्यसन आहे, व्यसन. दिवसाला नवी कंपनी आहे मोबाईलची आणि मिनिटाला मेसेज. स्कीम रुपयात येईल भर बुका. 50 रुपयात मरे पोत बुका. मोबाईलच्या कंपन्या अनेक झाल्या. मोबाईलला व्हॉट्सअप आलं, इंटरनेट आलं, फेसबुक आलं, टिकटॉक आलं, यूट्यूब आली, चित्र आले, बातम्या आल्या, ऑनलाईन माहिती आली. हे सगळे मोबाईल मधले गुण आले. पण मोबाईल मध्ये दोष आहे, यावर तुमचं मत काय? आणि मोबाईल मध्ये दोष आहे पण ते सांगायला कोणी तयार नाही. महाराज मंडळी झोपत नाही बिगर मोबाईलचे तर सांगतील कोण? त्यांनाच व्हॉट्सअप पाहिल्याशिवाय झोप येत नाही. 11च्या पुढे कीर्तन केलं तर टाळकरी तोंड सोडून देतात, गायक वादक. आणि झोपाय गेलं ना अख्ख्या रात का ना त्यात. तवा नाही यांना मुळ्यात उठ, तवा नाही यांना काय होत. आणि इथं 15 मिनिटं कीर्तन लांबलं का कोणी आणला करतो मोकार ताणवलं त्यांना राहते. मोबाईल मुळे 8 रोग झाले. एक मोबाईल मुळे संवाद संपला, बोलणं बंद झालं, बरमिष्ट माणसं झाली. आणि पाया पडून सांगतो, लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तर वरून पिवळी आहे, आतून कडू आहे. आणि मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. शेळीच्या गळ्याचं सर कधी दूध देऊ शकत नाही. गाईच्या काशीतलं उचीड कधी दूध पिऊ शकत नाही. आणि अति पैशावाला माणूस कधी सुखानं मरू शकत नाही.
पाया पडून सांगतो बसणाऱ्यांना, हे इंदुरीकडचे कीर्तन आहे. मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार, ध्यानात ठेवा. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐका. पाया पडून सांगतो, कोणावरही संकट आलं तर ते कोणातरी पशी बोलत जा, पण ते आतल्या आत ठेवू नका. बोलत जा, बोलत जा. कॉलेजला असताना आपला प्रियशीनं धोका दिला, देऊ दे ना, स्वभाव आहे तिचा. असं तिघांना दिला तिनं, तू तर चौथा आहे, मग तिच्या पायी मरतो का तू? वाक्य लिहून ठेवा. काल काय झालं आठवू नका. काल काय झालं आठवू नका. उद्या काय होईल याचा विचार करू नका. आज वाईट वागू नका, उद्या चांगलंच होईल. आपलं प्रेम तिच्यावर होतं दहावीपासून, दिला तिनं धोका, मग तिच्यासाठी फाशी घेतो तू? दरिद्री, अरे पोरीसाठी मरतो का भंगरी तू? शेंबड्या, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, लफडे लुफडे, दरवाजे लावून भांडे घासीत रे, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करा. दरिद्री, काल काय झालं आठवू नका. हे संकट येणारच आहे, बोलत जा. यावर तुमचं मत काय? बोलत जा. दुःख हलकं होईल, हलकं होईल. आणि दुःख हलकं झालं तर मन प्रसन्न होतं. आणि लोकांचं काय झालंय, मोबाईलमुळे बोलणं कमी झालं, मग ते डोक्यात साठून 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 अटॅक. तिकडे नका लक्ष देऊ. अटॅक, अटॅक काय येतो? जळकाट. पाया पडून सांगतो, बोलत जा. महिला मंडळ थोडंसं संसार आहे, थोडंफार दुःख येणारच आहे, त्यात काही एवढं विशेष नाही. तुमच्या घरात आहे, आमच्या घरात आहे, तुमचं माझं घरी कधी मी बघतो पण तुम्ही बसे, मग आपण काही लई शहाणे येत असं नाही. हा, आता तुमची बायको तुम्हाला बोलत नाही, आमची काही ओवळ येते बोलत ती एवढं. तुमची दरवाजात बोलत ना, आमची दार लावून बोलत, पण बोलतीच ना. राजा दुखी बरे, राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नाही आहे. महिला मंडळ थोडंसं सुनबाईचा त्रास असेल, थोडा सासुरवास असेल तर कुणापाशी बोलत जा. पण पाया पडून सांगतो, फाशी घेणं, आत्महत्या करणं या गोष्टीवर विचार करू नका. अजिबात मरायचं नाही. मरायचं काही कामच नाही ना. नाही काय मरायचं काम, एक दिवस मरायचंच आहे ना, मग एवढी घाई करायचं काय काम? न द्यावा लागे जीव तो सहज जाणारच आहे. पण पाया पडून सांगतो, आजच्या 12व्या वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनात संवाद संपल्यामुळं माणसं दुःखी आहे. बोलत जा. 1, मोबाईलमुळं संवाद संपला. 2, मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली. एकटीच बसत आहेत माणसं, एकटी. येड्या बाबडीत, सिमेंटच्या नळीत, मोरीत. लग्वीला गेला आणि मोबाईल आला, चेन सुद्धा खोलली नाही काय. मोबाईलमुळे संवाद संपला. 2, मोबाईलमुळे माणसं चिडचिडी, एकलकोंडी झाली. 3, मोबाईलमुळे माणसं चिडचिडी झाली. 4, मोबाईलमुळे मेंदू हँग झाले. 5, मोबाईलमुळे डोकेदुखी झाली. 6, मोबाईलमुळे सांधेदुखी झाली. 7, मोबाईलमुळे दृष्टी गेली. आणि 8, मोबाईलमुळे झोप गेली. झोपत नाही मोबाईल वापरणारी पोरं. निम्म्या रात्री एकानं गोदडी फाडली, टारा गोदडी फाडली. आणि बऱ्याच पोरांना मोबाईलवर सतत बोलत असल्यामुळं प्रॉब्लेम आलाय. बरेचसे पोरं नील झालेत, नील. घरी राहिले नाही, रेंज गेली त्यांची. कानात वायरी घालून नुसते झोलात्यात. लग्न करताना नवरदेव सुद्धा चेक करून घेत जा. मग समजा 5 वर्ष लग्न झाले, अहो त्याच्याकडे नाहीच काही तर होईल काय?
लहान पोरं सरळ बसा पटकन. बैठे बैठे सावधान. हे बऱ्या बैठे बैठे सावधान. 5वी ते 10वी. आपल्या घरात पप्पाचं मम्मीचं भांडण झालं. सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? अरे बोला ना. मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. हा, असे हुशार पोर आहे आपले. भक्त क्लिअर असतात. हा, सावध बसा पटकन आणि जोरात उत्तर द्या. या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा? करेक्ट. या 2-4 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा? सैराट. बाकी ज्याने बोलत नाही. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं? झिंगा. करेक्ट. या 5-6 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं? बाई सुन तुझा माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. हा, पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. घाबरायचं? घाबरायचं नाही. 8वीच्या पोराला मोबाईल आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे. आपला